मॅडमचं काय प्रॉब्लेम आहे त्या त्यांची काय सगळ्यांनी मिळून करायचं काम आहे. नाही पण त्यांचं म्हणजे गेल्या वर्षी पावसाच्या ह्याच्यामध्ये इथं किती त्रास झाला हे तुम्हालाही माहिती आहे, कारण आणि यावर्षी लो लाईंग एरिया आहे आणि ड्रेनेज निघत नाही. करेक्ट करेक्ट ते टाकल्यामुळे पण त्याला नीट नॅचरल स्लोप मेंटेन नसेल आणि घर म्हणजे कोणतं ते जे स्ट्रक्चर दिसते ते म्हणता डबल मजली घर आहे आणि एक वॉशिंग सेंटर. घराचं काय करायचं म्हणजे तुम्ही बिल्डिंग काय तशी ठेवणार आहे पूर्वीपासून त्यांना माहिती आहे की हे ऍक्टिव्हिशन होणार आहे, त्याच्यामध्ये आणि ते दरवर्षी आपण ही जागा वापरतो. तो झाला तर रिंग रोड मग काम सोपं होईल. काय काय प्रॉमिसेस केलेले मॅडम आम्हाला तिथंच आहेत माझे कदम साहेबांचा आम्हाला खूप अनुभव आहे. वडाची पक्षाच्या ड्रॉपिंग मधून बिल्डिंगच्या भिंतीत येतं. आपण नीट लावलं तर नाही यायला काय प्रॉब्लेम. स्टर्डी व्हरायटी लावली ना झाडं लावू नका पण लावा ना. आणि त्याला तुम्हाला इथं पाण्याची सोय नाही करता येणार तर काही मडक्या वाडक्यांचं करा. कदम साहेब आता आपण सगळ्या तळाचं व्यवस्था बाजूला जी रस्त्यामध्ये निघणारी मोठी झाडं आहेत ना वडाची, ती रिप्लांटेशन करा नाही तर आता दुसरी दोन देतो ना मी तुम्हाला. आहेत पण आता आपल्याकडे. हे पालखी तळाचं सगळं आहे ना आता कायमच्या ज्या गोष्टी करायच्या झाडं पाणी प्लॅन तयार करतोय आपण ना